औसा या ठिकाणचं एक सगळ्यात प्रसिद्ध असलेलं श्री केशव बालाजी मंदिर आहे. आणि ज्या केशव बालाजी मंदिराला आज आपण भेट देण्यासाठी जात आहोत. मंडळी, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात आणि मराठवाड्यातलं सर्वात लोकप्रिय ठिकाण म्हणजे लातूर जिल्हा. लातूर जिल्हा हा शैक्षणिक, व्यावसायिक, कृषी आणि राजकारण या दृष्टीनं खूप गाजलेला आहे. त्याचा विचार करता लातूर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या अनेकांची संख्या खूप मोठी आहे आणि म्हणूनच लातूर जिल्ह्यातल्या विविध बाबींना भेट देणं हे अत्यंत आनंददायी समजलं जातं. आता आपण जातो आहोत औसा येथील औसा शहराच्या पूर्व बाजूला 1.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री केशव बालाजी मंदिरला जात असताना आपण मुख्य रस्त्यावरून आल्यानंतर किंचित डाव्या बाजूला वळतो आणि डाव्या बाजूनं सरळ ज्यावेळेला तुम्ही मंदिराकडे जाता त्यावेळेला काही दुकानं तुम्हाला त्या ठिकाणी दिसतात आणि अशा दुकानातली विक्री दिवसभरात काही ना काही प्रमाणात होत असते. आपण खूप सकाळी आलोत. आता सध्याचा वेळ पाहता 8:30 वाजलेली आहेत. अद्याप अनेक दुकानं उघडलेली नाही आहेत आणि मंदिराच्या परिसरामध्ये या फुलांची झाडं, साफसफाई या गोष्टी आपण आता पाहतो आहोत. बाजूला असलेल्या डाव्या बाजूला तुम्हाला तुमची पादत्राणं उतरून ठेवता येईल अशी व्यवस्था आहे. तर ज्या वेळेला तुम्ही संपूर्ण मंदिरात निघता त्यावेळेला अनेक पायऱ्या तुम्हाला खाली उतरून जावं लागेल. सामान्यपणे कोणत्याही मंदिरात जात असताना खालून पायऱ्या चढून मंदिराच्या उंच भागात जाता येतं. इथं थोडंसं वेगळं आहे. या ठिकाणी मात्र उंचावरून तुम्ही एका खड्ड्याच्या भागात येत असता. ज्या वेळेला तुम्ही मंदिर परिसरात येता त्यावेळेला सर्वप्रथम हा मंदिराचा प्रसन्न भाग तुम्हाला आकर्षित करून घेत असतो. मंदिरात आल्यानंतर सर्वप्रथम श्री केशव बालाजी यांचं दर्शन घेण्याच्या आधी तुम्हाला सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्याची संधीसुद्धा उपलब्ध होते. या पद्धतीनं तुम्ही सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊ शकता आणि तुमचं मन तृप्त होईल. त्यानंतर ज्यावेळेला तुम्ही मंदिराच्या प्रत्यक्षात मध्ये जात असताना डाव्या साईडनं चक्कर मारता त्याच वेळा तुम्हाला विठ्ठल रुक्मिणी मंदिरसुद्धा तुमच्या बाजूला दिसून येतं आणि मग विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्याची संधी तुम्हाला प्राप्त होते. तिथून ज्यावेळेला तुम्ही परत बाहेर येता त्याच वेळेला डाव्या बाजूला परत तुम्हाला इथं लहान मुलांसाठी असणारी झुकझुक रेल्वे गाडी दिसेल. समोरच्या बाजूला एक छोटा हौद आहे आणि त्या हौदामध्ये पाणी असतं. शिवाय एक धुनी आहे. या ठिकाणी प्रसादालय आहे आणि दिवसभर या ठिकाणी सर्व भक्तांसाठीचा प्रसाद उपलब्ध असतो. मंडळी, त्यासोबतच ज्या वेळेला इथं नवरात्र असते त्यावेळेला नवरात्रामध्ये लाखो भक्त या ठिकाणी येतात आणि समोर ठेवलेली गाय, हनुमान, कृष्णमूर्ती, बाजूला जर आपण बघितलं असलं तर गरुड, हत्ती, मोर अशा या विविध प्राण्यावरून श्री बालाजी देवांची मिरवणूक निघत असते आणि या मिरवणुकीला हजारो लोक असतात. शिवाय बरेच जण या ठिकाणी आल्यानंतर वेगवेगळे दिवे लावून आपला नवस फेडतात. त्यासाठीचं आणि धार्मिक कार्यक्रमाचं हे सभागृह आहे. हे सगळं पाहत ज्यावेळा आपण परत मध्ये जातो आणि आपली डाव्या बाजूची चक्र अशीच चालू आहे जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की खरं तर मंदिराला प्रदक्षिणा घालताना उजव्या बाजूला घालतात. पण आज आपण प्रत्यक्ष मंदिरात जाण्याच्या आधी काय काय बघता येतं ते बघतो. एक नंदी आहे आणि नंदीच्या सोबतच या ठिकाणी चंद्रमौलेश्वर महादेवाचं एक मंदिर आहे. या मंदिराच्या दर्शनानंतर ज्यावेळेला तुम्ही परत बाहेर निघता त्याच वेळा आणखी एक छोट्या मंदिराकडे तुम्हाला जाण्याची संधी मिळते आणि या ठिकाणी तुम्ही श्री सद्गुरू केशवानंद महाराजांचं हे छोटं मंदिर बघता. त्या ठिकाणी आदरणीय पुजारी देवाची पूजा करत आहेत. अर्थात केशवानंदाला
वंदन करत आहेत. त्यानंतर तुम्ही मुख्य मंदिराकडे वळत असताना तुमच्या लक्षात येईल की लहान मुलांच्या मनोरंजनासाठीची साधनं या ठिकाणी उपलब्ध आहेत. शिवाय अनेक जणाला श्री केशव बालाजीच्या समोर फोटो काढायची इच्छा असते, पण आत फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीला बंदी असल्यामुळं हा समोरचा भाग फोटोसाठी खास करून ठेवण्यात आलेला आहे. आणि मग तुम्ही दर्शन रांगेने ज्यावेळेला श्री बालाजीचं दर्शन घ्यायला जाता त्यावेळेला दररोजच शेकडो नव्हे हजारो भक्त श्री केशव बालाजीचं दर्शन घेण्यासाठी इथे येत असतात आणि त्या दर्शनानंतर त्यांची मनोकामना पूर्ण होते. म्हणून श्री तिरुपती बालाजींना येणाऱ्याची संख्या खूप मोठ्या स्वरूपात आहे. तर श्री केशव बालाजी मंदिरात आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी श्री बालाजींची मूर्ती आहे. मुळात या ठिकाणच्या सगळ्याच गोष्टीचा विचार करता कुठंही तुम्हाला फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी करता येत नाही, परंतु तुमच्यासाठी देवाचं अल्प काळासाठी तुम्हाला दर्शन दिलेलं आहे. इथून बाहेर निघता त्यावेळेला या ठिकाणी मोठी बांधलेली हुंडी आहे आणि या हुंडीमध्ये तुमच्या मनोकामनेप्रमाणे जी काही रक्कम तुम्हाला टाकायची असते मंदिरासाठी नवसाची म्हणून ते तुम्ही टाकू शकता. आता आपण प्रथेप्रमाणे उजव्या बाजूनं या मंदिराला परत एकदा दर्शनासाठी जातो आहे. अर्थात पहिलं राऊंडसुद्धा प्रत्यक्षात आल्यानंतर उजव्या बाजूनच होतं, परंतु त्यावेळेला मात्र आपण मध्ये येत असताना प्रत्यक्ष ईश्वराच्या दर्शनाच्या सोबतच तुम्हाला आणखी काही दाखवता येतं का ह्याचा विचार करत होतो आणि म्हणून बाजूची असलेली छोटी छोटी मंदिरेसुद्धा आपण पाहिलेली आहेत. एकंदरीत पाहता केशव बालाजी मंदिराचा परिसर तुम्हाला भेट देण्यासारखा आहे आणि सातत्यानं दर पौर्णिमा, दर 15 दिवसाला काही वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम, साधारण 3 ते 6 महिन्याला एक मोठे कार्यक्रम आणि एकादशीला असणारी गर्दी, शिवाय त्यासोबतच या ठिकाणी तुम्हाला साप्ताहिक आणि वार्षिक कार्यक्रमालासुद्धा उपस्थित राहता येतं. शुक्रवार, शनिवार आणि रविवार पर्यटकांची मोठी गर्दी या ठिकाणी असते. तर ज्यावेळा धार्मिक कार्यक्रम असतात त्यावेळा कार्यक्रमाच्या वेळा या ठिकाणी यज्ञकुंड असतो आणि या यज्ञकुंडामध्ये सुद्धा होम हवनची प्रक्रिया चालत असते. या ठिकाणी बरीच मंडळी इथे येतात आणि मग होम हवनाच्या प्रक्रियेला बसतात. होम झाल्यानंतर याच ठिकाणी होम चालू असताना श्री बालाजीची मूर्ती स्थापित असते. अर्थात त्यांच्या पत्नीसह आणि भक्तासह त्याची स्थापना करण्यात आलेली असते. सोबतच इथं आल्यावर अनेक प्रेक्षणीय गोष्टी इथं देण्यात आलेल्या आहेत. वृद्ध मंडळीसाठी आणि अपंगांसाठी या ठिकाणी खुर्च्या आहेत, आरामदायक बाकडे आहेत. तुम्हाला गॅलरीवर बसूनसुद्धा इथल्या विविध कार्यक्रमाचा आनंद घेता येऊ शकतो. त्यासोबत कैलास नावाचं छोटंसं लेणं या ठिकाणी करण्यात आलेलं असून श्रावण महोत्सव 2024मध्ये ह्याला चांगली रंगरंगोटी करण्यात आलेली होती. महादेवाच्या डोक्यावरनं खालच्या बाजूला गंगेचं अवतरण होतं असं हे दृश्य या ठिकाणी आहे. अशा पद्धतीनं आपण केशव बालाजी मंदिर औसा या ठिकाणी आज भेट दिलेली आहे. मंडळी, निश्चितच संपूर्ण महाराष्ट्रात जी काही मोजकी धार्मिक स्थळं आहेत त्यापैकी केशव बालाजीचं हे धार्मिक स्थळ तुम्हाला निश्चितपणे आकर्षित करेल. या ठिकाणी येताना 2-3 पद्धतीने येता येईल. रेल्वेनं आलात तर सोलापूरहून 105 किलोमीटर अंतरावर एस टीनं प्रवास करावा लागेल आणि औस्याला यावं लागेल. तर औस्यात आल्यानंतर पूर्व बाजूला 1.5 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. दुसरा रेल्वेचा मार्ग आहे विविध ठिकाणातून येणाऱ्या लातूरच्या रेल्वे. लातूरला आल्यानंतर अवघे 17 किलोमीटर अंतरावर औसा शहर आहे आणि शहराच्या पूर्व बाजूला 1.5 किलोमीटर अंतरावर हे श्री केशव बालाजी यांचं मंदिर आहे. एकंदरीत सर्व बालाजीच्या भक्तांना आपल्या ठिकाणातून प्रत्यक्ष तिरुपती बालाजीला जाणं अवघड आहे, किंबहुना एक चांगलं पर्यटन स्थळ जवळचं बघता यावं आणि आपल्या सुट्टीचा कालखंड घालवता यावा, चांगल्या पद्धतीच्या सहलीचं आयोजन करता यावं, यासाठी हे स्थळ निश्चितपणे तुम्हाला आनंद देणार आहे. चला तर मंडळी, आता आपण या सगळ्या गोष्टी बघितल्यात आणि आता परतीच्या प्रवासाला आपण लागणार आहोत. ज्या वेळेला तुम्ही या ठिकाणी येता तेव्हा लहान मुलांची करमणूक
होण्यासाठी घोडेस्वारी आहे, इलेक्ट्रिक मोटार आहे, रेल्वे आहे. शिवाय तुम्हाला घसरगुंडी आणि उंच उड्या मारण्याची सुद्धा काही खेळणी या ठिकाणी उपलब्ध असतात, जे अल्पशा रकमेवर तुम्हाला त्याचा फायदा घेता येऊ शकतो. म्हणजे लहान मंडळी, बच्चे मंडळी तर खुश होईलच, त्यासोबतच मोठ्या मंडळीसाठी वेगवेगळ्या देवाचं दर्शन होणार आहे, धार्मिक कार्यक्रमात तुम्हाला सहभागी होता येणार आहे. आणि त्यासोबत तुम्हाला दिवसभरामध्ये प्रसादाची सोय आहे. सकाळी साधारणपणे 8 वाजता सगळ्याला द्रोणबंद प्रसाद मोफत मिळतो. 11 ते 2 वाजेपर्यंत सर्वांना पोटभर पुन्हा भोजन प्रसाद हा मोफत मिळत असतो. तर संध्याकाळीसुद्धा ठीक 8:30ला तुम्हाला या ठिकाणी संपूर्णपणे वेगळ्या प्रसादाची सोय करण्यात आलेली आहे. मंडळी, अशा पद्धतीनं आपण महाराष्ट्रस्थित लातूर जिल्ह्यातील लोकप्रिय आणि पर्यटन स्थळ श्री केशव बालाजी मंदिर, याकतपूर रोड, औसा या ठिकाणी भेट दिलेली आहे. मंडळी, या भेटीमध्ये तुम्हाला नेमकं या मंदिर आणि परिसराबद्दल काय वाटतं आहे, तुमची सहल तुम्ही नेण्याबद्दल काय करणार आहात, कृपया सगळं संदेश बॉक्समध्ये पाठवा. या ठिकाणी मागच्या बाजूला जर आपण बघितलं तर केशवधाम 1, 2, 3 अशा पद्धतीचं भक्ताला राहता येतील अशा साधारणपणे 90 खोल्यांची सोय आहे. तर मोठं मंगल कार्यालय आहे, कॉन्फरन्स हॉल आहेत, शिवाय वेगवेगळ्या लोकांना आल्यानंतर भेटी देण्यासारखी सगळी ठिकाणं आहेत. चला तर आपण निश्चितपणे पुढच्या काळामध्ये श्री केशव बालाजी मंदिर औसा या ठिकाणी भेट देऊया. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा पण सांगायला विसरू नका. अर्थात हा व्हिडिओ आवडला तर सर्वदर्शन यूट्यूब चॅनलच्या सर्व व्हिडिओंना तुम्ही बघा आणि त्यासाठीच तुम्हाला सर्वदर्शन सबस्क्राईब करावं लागेल. आवडलेले सगळे व्हिडिओ लाईक आणि शेअर करावेत. धन्यवाद.